वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रमा मंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. विठोबार हा तीर्थाचे घेतलेला जो अभंग आहे हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगातलं निदान पहिलं चरण, निदान पक्षी पहिल्या चरणाचा उत्तरार्ध बहुतेक लोकांच्या पाठ असलेला असा हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देवीसाठी निवडलेला आहे. हा अभंग मानवी देहामध्ये मनुष्य आल्यानंतर त्याने ईश्वराची पूजा केली पाहिजे आणि त्या पूजेचे जे अनंत प्रकार आहेत पैकी वर्मपूजा ज्याला म्हणतात त्या सर्वात्मक ईश्वराची वर्मपूजा कशी करावी हे या अभंगामध्ये मुद्दाम प्रतिपादन केलं आहे. आणि अशा वर्मपूजेने संपन्न असणारा जो माणूस असतो, असा वर्मपूजेने संपन्न असा जो कोणी एखादा या मनुष्य देहामध्ये आलेला प्राणी असतो, त्या प्राण्याला, त्या मनुष्याला वैष्णव ही संज्ञा प्राप्त होते. म्हणून या वर्मपूजेच्या द्वारा त्याच्या चित्तामध्ये त्याच्या बहिरंग आणि अंतरंग उमटणारी जी चिन्ह आहेत, लक्षण आहेत, त्याचाही उल्लेख महाराजांनी या अभंगामध्ये केला. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या आमच्या अनुभवाचा असा एक दृष्टांतही महाराजांनी दिला. म्हणजे या अभंगामध्ये परमेश्वराची वर्मपूजा कशी असते, ही वर्मपूजा करणारा वैष्णव कसा असतो हे दृष्टांतपूर्वक प्रतिपादन करून मानवी जीवन माणसाने कसं घालवावं हेही जाता जाता सूचित केले, हेही जाता जाता महाराजांनी सूचित केलं. असा अनेक आणि सद्गुणाने संपन्न अनेक तत्व प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये महाराजांनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे तो वैष्णवाच्या लक्षणाचा उपदेश केला आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो कोणत्याही वस्तूचं ग्रहण करते वेळी मनुष्याला लक्षण माहीत असण्याची आवश्यकता आहे. जर त्या वस्तूचं मनुष्याला लक्षण माहीत नसेल तर चुकीच्या पदार्थाचाही तो अंगीकार करेल, नको त्या पदार्थाचाही मनुष्य अंगीकार करेल. का करेल? त्या पदार्थाचं त्याला लक्षण माहीत नाही म्हणून मनुष्याला कोणत्याही पदार्थाचं पहिल्यांदा लक्षण माहीत असण्याची आवश्यकता आहे. नाहीतर त्याला आवळा घेऊन ये म्हटलं तर कोहळा घेऊन येईल आणि कोहळा घेऊन ये म्हटलं तर आवळा घेऊन येईल. का? तर त्याला लक्षण माहीत नाही म्हणून. व्यवहारात सुद्धा जे पदार्थ आपण घेतो त्या पदार्थाचं काही लक्षण आहे. उदाहरणार्थ गाय म्हटलं तर त्याचं एक स्वतंत्र लक्षण आहे, अश्व घोडा जर म्हटलं तर त्याचंही लक्षण आहे, उंट म्हटलं तर त्याचं एक स्वतंत्र लक्षण आहे. म्हणजे लक्षणाने संपन्न हे सगळे पदार्थ आहेत. त्याचं ग्रहण करते वेळी आपण लक्षणाचा विचार करून त्याचं ग्रहण करतो. आणि जर आपल्याला एखाद्या वेळी एखाद्या पदार्थाचं लक्षण माहीत नसेल तर चुकीच्याही पदार्थाचा आपण अंगीकार करतो. नवे त्याच्यामध्ये आपली हानी होण्याची शक्यता आहे. परमार्थ दृष्टीमध्ये तर अनर्थही होणं संभवनीय. म्हणून माणसाने लक्षणाने व्यवहार करायला शिकलं पाहिजे, व्यवहारात असो की परमार्थात. व्यवहारात ही गोष्ट जशी आपल्याला मी प्रतिपादन केली अशीच गोष्ट परमार्थात आहे. नाम कशाला म्हणतात, नामानुष्ठान कशाला म्हणतात, नाम भक्ती योगी कोणाला म्हणतात, कर्माचं काय लक्षण आहे, उपासनेचं काय लक्षण आहे, तत्वज्ञानाचं काय लक्षण आहे, संत कोणाला म्हणतात, देवाचं तरी काय लक्षण आहे, ह्या गोष्टी समजण्याची अतिशय आवश्यकता आहे. जर देवाचं लक्षण कळलं नाही तर नको त्या देवतेला तो देव समजून बसेल. साधूचं लक्षण जर कळलं नाही तर असाधूलाही साधू म्हणून तो मनुष्य बसून राहील. नवे असाधूचं जर तो भजन करण्यामध्ये प्रवृत्त होईल तर एखाद्या वेळी अनर्थ निवृत्त होण्याच्या ऐवजी आहे तो अनर्थ तसाच कायम तर राहीलच, पण वाढण्याचीही शक्यता आहे. म्हणजे त्या दुःखाचा जो वेग आहे त्याची आस आहे ती जास्त वाढण्याचीही शक्यता आहे. म्हणून परमार्थातही लक्षण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही ज्या विठोबाचं भजन करतो त्या विठोबाचं एक लक्षण आहे. उगाच आम्ही कोणाला तरी विठोबा म्हणत नाही. विठोबाचं लक्षण आहे. उगाच त्याला विठोबा म्हणण्यात आमचा काळ व्यर्थ गेलेला नाही. साधूंनी त्या विठोबा नाव
तेही त्याच्यामध्ये सूचित केलं आहे. तिचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. याचेही बरेच अर्थ होतात. त्यापैकी एक अर्थ आपल्याला असा सांगतो. वित असा का मूळ धातू आहे. वित म्हणजे ज्ञान. त्या वित म्हणजे ज्ञानाला, ठोबा म्हणजे आकार प्राप्त झाला. म्हणजे ज्ञानाला आकार प्राप्त झाला म्हणून आम्ही त्याला विठोबा म्हणतो. दुसरं लक्षण असं आहे की कोणाला तरी आम्ही विठोबा म्हणत नाही. आमचा जो विठोबा आहे याचं एक स्वतंत्र लक्षण आहे. त्याचं एक स्वरूप लक्षण आहे. त्याचं एक तटस्थ लक्षण आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी. पाहिला डोळे भरी पाहता काणे दुरी सारून अज्ञान देव म्हणे. ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. असं त्याचं लक्षण महाराजांनी प्रतिपादन केलं. हे सर्व लक्षण त्या भगवंताचं आहे, त्या विठोबाचं आहे. पण हे स्वरूप लक्षण. आणि त्याच देवाचं दुसरं एक लक्षण आहे, त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. ते तुकोबारा एका ठिकाणी असं म्हणतात. दया पासोनी सकळ सकळ महिमंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीसी. आणि याच्यामध्ये वेदाचं भाषांतर आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयंत्यभिसंविशन्ति तत् ब्रह्म. त्याचं वर्णन केले. म्हणजे आम्ही देवाला जे मानतो ते उगाच आपलं काहीतरी बावळेपणानं मानतो असं नव्हे. एका ठिकाणी या वारकरी संप्रदायातल्या लोकाला एका राजकारण धुरंधर पुरुषाने आणि बावळट म्हटलेला. बरं, त्यावेळी दादा स्वतः होते, दादांचे ते मित्रच होते. त्यांना उद्देशून दादा लिहितात की हा बावळटपणा आमच्या वारकऱ्यांच्या गळ्यात घालण्यापेक्षा लिहिणाऱ्या या राजकारण धुरंधर गळ्यात जर घातला तर त्याच्या गळ्यात आमच्यापेक्षा जास्त शोभणारा आहे. बरं, आमच्यापेक्षाही त्याच्या गळ्यात जास्त शोभण्यासारखा असा हा वारकरी संप्रदाय बावळा नाही. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय डोळस पद्धती आहे. कितीही बुद्धिमान मनुष्याला तर त्याने अवश्य वारकरी व्हावं आणि विचारपूर्वक अगदी मांडी मोडून बसून बघावं की वारकरी संप्रदायाच्या मागे आंधळेपणाचा लेश नाही. बरं, सगळा अगदी आतापासून इथेपर्यंत प्रत्येक व्यवहार डोळसपणाने केलेला आहे. प्रत्येक व्यवहाराची संगती आहे. प्रत्येकाच्या मागे तत्वज्ञान आहे. नवे नवे त्या संप्रदायामध्ये प्रतिपादन केलेले विचार हे विचार म्हणून प्रमाण आहे. त्यांच्या विचाराला प्रामाण्य दुसरं काहीही नाही. व्यवहारात आपण काय सांगतो, हे मी सांगतो म्हणून तुम्ही ऐका, हे अमके सांगतात म्हणून तुम्ही ऐका, हे सत्तेमुळे ऐका, हे अमक्याच्या दबावामुळे ऐका, हे अमक्याच्या दबावामुळे नव्हे, अमक्याच्या प्रमाणामुळे नव्हे. विचार हा विचार म्हणूनच प्रमाण असल्या कारणाने अनादिकालापासून आज तागायत तो विचार जसाच्या तसा राहिला. याला शास्त्रीय परिभाषेमध्ये वेद अपौरुषेयत असं मी म्हणतो. का? वेदाचं अपौरुषेयत्व पुरुषकृत नाही म्हणून तर अपौरुषता आहेच त्याच्यामध्ये. पण त्या अपौरुषेयतेच्या मागे मुख्य कारण जर काही असेल तर वेदाने प्रतिपादिलेले विचार हे विचार म्हणून प्रमाण असल्यामुळं त्याच्यावर आता कोणीही घाव घालण्याचं कारण.
तुम्ही एखादा विचार मांडून बघा. आपण आज जर एखादा विचार मांडला तर आपल्या नंतर येणारा एखादा माणूस त्या विचाराचं पूर्ण चिंतन करून ते विचार चुकीचे आहेत असं तो सिद्ध करून दाखवतो. बरं, तर्क मांडलेले तर लगेच त्याच्यापेक्षा दुसरा तर्कवान भेटला की पहिला तर्क नाही सावत, किंवा तर्काच्या बाबतीत बोलायचंच ठरलं. एक शेरभर जर विचार मांडणारा तर्कवान असेल त्याला जर कोणी 1.25 शेर भेटला की पहिला पावशेर होतो. गणित आहे त्याचं ठरलं. व्यवहारात म्हणत आहे शेराला पावशेर असतो, नाही, शेराला पावशेर भेटला 1.25 शेर भेटला म्हणजे पहिला पावशेर होत असतो. असं का? तर तर्काची इमारत अशीच असते. आणि तर्काला प्रतितर्क मांडता येतात. प्रतितर्काने पहिला तर्क खोडला जातो. नवे तर्क शुष्काशी जर माला सुरू झाली तर ती अविश्रांत अशा स्वभावाने ती चालू राहते. आणि त्या तर्कशुष्क विचारामध्ये ना श्रोत्याला ना वक्त्याला कोणालाही समाधान प्राप्त होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तर्कशुद्धता मानलेली आहे. पण तर्क्यताम मा कुतर्क्यताम, तर्क करा, सत्तर्क करा, कुतर्क करू नका अशी त्याची संगती पुढे प्रतिपादन केली आहे. म्हणून माणसाने परमार्थात असो का व्यवहारामध्ये असो तर्कशुद्ध पद्धतीने बोलावं हे जरी खरं असलं तरी वारकरी संप्रदायामध्ये जे विचार प्रतिपादन केले आहेत ते मी सांगतो म्हणून तुम्ही ऐका असं नाही. विचार हा विचार म्हणूनच प्रधान असल्या कारणाने त्याचं प्रामाण्य अबाधित आहे, अनादिकालापासून आहे. आपण जर आज विचार मांडले तर कालांतराने दुसरा फोडणारा निघतो. पहिल्या विचाराला अप्रामाण्य. वेदाने असे विचार प्रतिपादन केले आहेत की ज्या विचाराचं आता कोणी खंडन करू शकत, ज्या विचाराला आता कोणत्याही प्रमाणाने कोणत्याही युक्तीने अप्रामाण्य येणे शक्य नाही अशीच एकंदर वाक्य रचना वा बोध केल्या असल्या कारणाने त्याच्यामध्ये कुठेही दोष नाही. माणसाच्या बुद्धीमध्ये दोष असल्या कारणाने भ्रम प्रमाद विप्रलिप्सा कर्णापाठव या दोषाने युक्त असल्या कारणाने माणसाचं बोलणं लिहिणं हे दोषयुक्त असणं संभवनीय. बुद्धिजन्य एकंदर आपलं ज्ञान असल्यामुळे बुद्धिकृत असलेले जे दोष आहेत ते आपल्या लिहिण्यामध्ये ते आपल्या बोलण्यामध्ये येणं स्वाभाविक आहे. म्हणून आपल्या विचारात आपल्या लिहिण्यामध्ये दोष असणं संभवनीय आहे. वेदाच्या लिहिण्यात दोष असणे संभवनीय का नाही? तर ते बुद्धिजन्य विचार नसून आर्ष दर्शन त्यांना घडलं. त्या ऋषींच्या पवित्र अंतःकरणातून हे विचार अभिव्यक्त झाले. अनादिकालापासून असलेले वेद जसेच्या तसे त्यांच्या मुखातून अभिव्यक्त झाले. म्हणून ते ऋषी त्या मंत्राचे द्रष्टे ठरले. ईश्वर सुद्धा या मंत्राचा अभिव्यक्त करता आहे, तो रचिता नाही, तो करता नाही. म्हणून वेद अपौरुषेय स्वरूपाचे आहेत आणि त्याने सांगितलेले सर्व विचार हे विचार म्हणून प्रमाण असल्यामुळं त्यांचं स्वतः प्रामाण्य. बरं, शास्त्रामध्ये याला विचार म्हणून प्रमाण असल्या कारणानं त्याला शास्त्रात स्वतः प्रामाण्य असं म्हणतात. आणि त्या प्रामाण्याने हे विचार सांगितलेले असल्या कारणाने त्याच्यात आता बदल होण्याचं काही कारण नाही. म्हणून वेदाने देवाचं जे लक्षण प्रतिपादन केलं त्याचं भाषांतर करून तुकाराम महाराज म्हणतात, जया पासून सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुती. हे देवाचं तटस्थ लक्षण म्हणजे देवाचं एकदा स्वरूप लक्षण, देवाचं एकदा तटस्थ लक्षण आणि या उभय लक्षणाने लक्षित असणारा तो आमच्या संप्रदायाचा उपास्य देव आहे. म्हणजे आमच्या देवाचं स्वतंत्र जसं लक्षण मी प्रतिपादन केलं त्याबरोबरच त्या देवाचे जे भक्त आहेत त्यांचंही स्वतंत्र लक्षण आहे. देवाचंच लक्षण आहे असं नाही, देव कोणाला म्हणावं हे जसं लक्षणाने माहित असलं पाहिजे. त्याबरोबरच त्या विष्णूचे भक्त असणारे जे वैष्णव जे वारकरी त्यांचंही स्वतंत्र लक्षण आहे. मी आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्या वैष्णवाची अंतरंग बहिरंग लक्षणं मी काहीशी आपल्याला प्रतिपादन केलेली आहेत. अंतरंग बहिरंग लक्षण ही जशी प्रतिपादन केली त्यापैकी एक लक्षण तुकोबारायने या अभंगामध्ये वैष्णव कोणाला म्हणतात. उगीच एखादा माणूस बाजारात जाईल आणि माल विकत घेईल आणि कपाळाला गंध लावून येईल तर तेवढ्यामुळे तो वैष्णव ठरणार. ही वैष्णवांची लक्षणं आहेत, वैष्णवांची ही बिरुद आहे. पण या बिरुदामुळे तो वैष्णव आहे असं मात्र ठरणार. सौभाग्यवती बाई कुंकू लावते ही जरी गोष्ट खरी असली तरी कुंकू लावणारी बाई सौभाग्यवती असते असं मात्र नाही. कारण कुंकू हे अनेक स्त्रिया लावित असतात. आगवेन गावद्वारी आहे वाचते तिचंही कुंकूच, कुमारिकेचंही कुंकूच, पतिव्रतेचं तरी कुंकूच. कुंकू जरी सगळीकडे सारखं असलं तरी कुंकू लेवणारी बाई सवाशीनच असते. अगदी मराठीत बोलायचं तर ती सवाशीनच असते, सुवासीनच असते असं नाही. सुवासीन मात्र कुंकू लावते ही गोष्ट खरी. काय योजना आहे बघा आपल्या संप्रदायामध्ये.
म्हणून आपल्या संप्रदायामध्ये वैष्णवाचं ही लक्षण आहे. हे अलंकार धारण करणारा वैष्णव असतो, हे लक्षण होऊ शकत नाही. वैष्णव हे अलंकार धारण करतो, बरोबर आहे. वैष्णव आपल्या गळ्यामध्ये तुळशी माला धारण करतो, कपाळाला गंध लावतो, ही त्याची अलंकारांची जी योजना आहे, ही अलंकार योजना बहिरंग आहे. तो वैष्णव धारण करतो ही गोष्ट जरी खरी असली तरी जो ही अलंकारांची योजना धारण करतो, हे अलंकार आपल्या अंगी धारण करतो, तो वारकरीच आहे असं मात्र नाही. कारण एखाद्या वेळी स्वार्थी माणूसही हे अलंकार धारण करील, दांभिक माणूसही हे अलंकार धारण करील. या धारण करण्याकरता फार ते कष्टही पडत नाही. 1 रुपया माणसाजवळ असला की 4 आण्यामध्ये गोपीचंदन मिळतं आणि उरलेल्या 12 आण्यामध्ये माळ मिळतं. बरं का, पूर्वी तर 4 आण्याचं सगळं मिळत होतं, पण आता भाव वाढ झाली सगळीकडे, इथे पण भाव वाढले. बरं झालं, चांगली गोष्ट आहे. गोपीचंदनाचंही दुकान बरं चालेल, माळेचंही दुकान बरं चालेल, बिचाऱ्यांची पोटं तरी वागतील. हो, कुठेतरी भाव वाढ झाला म्हणजे सगळीकडे त्याचं लोण येऊन पोहोचत असतं, ते तिथपर्यंत येऊन पोहोचलंय. म्हणजे पूर्वी 4 आण्यात वारकरी होत होता, आता रुपयात होतो. पण रुपयात झाला याचा अर्थ हा वारकरी असा त्याचा अर्थ नाही. वारकऱ्याचं एक स्वतंत्र लक्षण आहे आणि त्या लक्षणाने तो लक्षित असेल, संपन्न असेल, तरच त्याला वारकरी म्हणावं. असं वारकऱ्यांचं एकंदर वर्णन संप्रदाय. लोक म्हणतात, गुरुजी म्हणत असत, त्यांच्या काळातला सांगतो आपल्याला दृष्टांत म्हणजे लक्षात येईल. गुरुजी म्हणायचे हे लक्षण, हा अलंकार कुणीही धारण करीत. आळंदी सारख्या ठिकाणी, पंढरी सारख्या ठिकाणी देवळात सकाळी महापूजा होते आणि ठराविक अगदी उत्तम पद्धतीचे लोक, सन्मानित लोक तिथे हजर असतात आणि तिथेही चोऱ्या होतात. काय तिथेही चोऱ्या होतात ना. हे कीर्तन ते खोटं सांगायचं हे त्याचं ठिकाण नाहीये. खोटं सांगण्याकरता स्वतंत्र त्याचे प्लॅटफॉर्म्स निर्माण झालेले आहेत. हे तसं नाही, हे अतिशय खरं सांगण्याचं ठिकाण आहे. निदान पक्षी इथे तरी खरं बोला, बाहेर गेला खोटं बोललं तर चालेल, बोलावं असं नाही, पण चालेल. इथे तर खोटं बोललेलं चालत नाही. खरोखरी तिथेही चोऱ्या होतात. लोक म्हणतात बघा काय वारकरी चोऱ्या करतात. अहो, देवाजवळ हे चोऱ्या करतात. गुरुजी म्हणायचे जो वारकरी असतो तो चोरी करणार नाही, आणि चोरी करणारा कधी वारकरी असणार. वारकरी चोरी करीलच कसा आणि चोरी करणारा वारकरी असेलच कसा, असं कधीही होऊ शकत नाही. का तर चोराचंही लक्षण आहे, वारकऱ्याचंही लक्षण आहे. वारकरी जर वारकऱ्याच्या लक्षणाने संपन्न असेल त्याच्या हातून चोरी घडणारच, आणि चोर जर चोरी करणारा असेलच तर तो वारकरी कधी असूच शकणार. फक्त जर अबाधित स्वरूपाचा आहे तर मग देवाच्या जवळ देवळात सन्मानित लोक असताना चोरी झाली कशी, ती कोणी केली? तर त्याचं उत्तर गुरुजी देत असत की वारकऱ्यांच्या समूहामध्ये आपलं चोरीचं कार्य होतं, म्हणून चोर त्याचा स्वतःचा कोणताही पोशाख नसतो. सगळ्याला पोशाख आहे. कीर्तनकार म्हणला की त्याचा एक पोशाख आहे, फौजदार म्हणला की त्याचा पोशाख आहे. असं तुम्हाला आता तरी आढळलं का की फौजदार साहेब उत्तम प्रकारचे 9 वारी साडी घेऊन लेसून गावात काम करीत होते? इथे बेळगावात असलं तर मला माहित नाही, पण आमच्या इथे नाही. हो, कधीही फौजदार लुगडं नेसून अजूनपर्यंत दिसला नाही का? दिसलं तुम्हाला कधी? नाही ना. पण लुगडं नेसून सगळीकडे इंतजाम करण्याकरता निघालाय. कडक बंदोबस्त करणारा पोलीस म्हणजे त्याचा एक पोशाख ठरलेला आहे. फौजदार म्हणले त्याचा पोशाख ठरलेला आहे, त्या पोशाखाने तो संपन्न असतो, तो फौजदार आहे. उगीच कोणीतरी फौजदार होऊ शकत नाही. एखादा यावेळी माणूस आपलं कार्य साधण्याकरता बाईचा पोशाख नेसून जाईल, पण त्याला फौजदार म्हणता येणार. फौजदार ह्या पदवीने जर तुला जायचं असेल तर त्याचा एक पोशाख आहे ठरला. इतकंच नव्हे, न्यायालयात न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तीलाही एक पोशाखाचं बंधन आहे. तिथे वकिली करणाऱ्या वकिलालाही एक पोशाखाचं बंधन आहे. पोशाखामुळे वकिली येते असं जर असतं तर आम्हीही गाऊन घालून तिथे जाऊन उभं राहून वकिली करू, पण असं होत नाही. त्याला ज्ञान असावं लागतं, आणि ज्ञान असल्यावर वकिली होते तर मग गाऊन घालायचं काय कारण आहे? पण नाही, तिथे गाऊन घालावाच लागतं. गाऊन घातल्यावर न्याय बरोबर देता येतो असा त्याचा अर्थ नाही, पण तिथलं बंधन आहे की ते घातलं पाहिजे. हो, त्याने गाऊन न घालता दिला तरी न्याय बरोबर देईल, आणि गाऊन वापरून जरी दिला तरी तो त्याला न्याय बरोबर देता येईल. पण त्याच्यावर अवलंबून जरी नसलं तरी तिथलं बंधन असल्या कारणाने हे जसं धारण करता येतं, हे जसे त्यांच्या पोशाखाचे स्वरूप ठरलेले आहे, वर्णन ठरले, त्याप्रमाणे चोराचा पोशाख कोणता कोणी सांगा. कोणतं बाबा पोशाख माहित आहे? तुम्हाला माहित आहे असं नाही, कोणालाच माहित नाही. चोराचा कोणता पोशाख हे कोणालाही माहित नाही. त्याचं कारण त्याला पोशाखच नाही. बरं, चोराला कोणताही पोशाख नसतो.
त्याची चोरी ज्या पोशाखात साध्य होईल तो ते पोशाख घालून जात असतो. म्हणून गुरुजी म्हणायचे की वारकऱ्याचा वेश धारण केलेला जो एक चोर, त्या चोराने चोरी केली, वारकऱ्याने नाही. हे जसं आपल्या लक्षात यावं, अगदी त्याच पद्धतीने तो आपल्या कार्य साधने करतो, तो पोशाख धारण करतो, मग कोणताही करतो. एकदा आमचे तात्या मुंबईला चालले होते, ते रेल्वे बसून चालले होते. त्या एरवड्यामध्ये काही कारणाने, पूर्वी तात्या डॉक्टर असल्या कारणाने तिथे जाण्याचा त्यांचा प्रसंग होता आणि ते उत्तम सेकंड क्लास मध्ये जाऊन बसून चालले होते. आता तसं नाही बाबा, आता एक फर्स्ट क्लास आणि एक सेकंड क्लास. म्हणजे कळलं का काय केलं सेकंड क्लास मध्ये? सेकंड क्लास म्हणजे नवीन डबा तयार नाही केला, थर्ड क्लास म्हणून ज्याच्यावर लिहिलं होतं त्यातली एक रेघ पुसली बघ, बाकी काही केलं नाही. बाकी आहे ती रचना सगळी जशीच्या तशी आहे. कारण आता सुधारणा झाली ना, सगळीकडे सारखेपणा निर्माण करायचा. तर त्यावेळी फर्स्ट क्लास, सेकंड आणि थर्ड असे 3 प्रकार होते. तर ते सेकंड क्लास मध्ये आमचे तात्या बसलेले होते. तिथे हा माणूस सूट बूट कोट हॅट अगदी सगळे टकार ज्याच्यामध्ये आहे असला पोशाख घालून तिथे गेला. ती 4-2 मंडळी तिथे होती. हा माणूस आल्याबरोबर तात्याने त्याच्याकडे नाळून बघितलं. त्याला एकदम तात्या म्हणाले, काय रे 28 नंबर ना या रोडा? तो म्हणला तुमच्या पाया पडतो. म्हणलं तुम्हाला कुठे जायचं आहे? ते म्हणले मला दादरला जायचं. तुमच्या घरापर्यंत तुम्हाला घरपोच करतो, पण माझं नाव घेऊ नका. त्याला माहित होतं की हा चोर 28 नंबरच्या खोलीमध्ये शिक्षा होऊन तिथे डांबलेला होता, कारागृहामध्ये होता. त्यावेळी हे त्याला बघायला गेले होते तात्या काही कारणाने. त्याने त्याला बरोबर ओळखलं. म्हणजे त्याचा पोशाख हा वारकऱ्याचाच असलाच नाही, चांगला एखाद्या साहेबी थाटात येऊन तो चोरी करीत असतो. म्हणून त्याचा पोशाख नाही. म्हणून असली माणसं या पोशाखाचा वापर करून जर चोरी करीत असतील तर वारकऱ्याने चोरी केली हे गोष्ट सिद्ध होत, चोरानेच चोरी केली हे जसं सिद्ध व्हावं. अगदी त्याच पद्धतीने याची ही जशी बहिरंग लक्षण आहे तशी वारकऱ्याची काही अंतरंग लक्षण. बहिरंग लक्षणं कोणीही धारण करू शकतो, पण अंतरंग लक्षण कोणीही धारण करू शकत. बहिरंग लक्षणं धारण करून लोकाला माणूस फसवू शकतो, पण अंतरंग लक्षणामध्ये तो माणूस कोणता तरी खोटे आव्हान लक्षण करीत, त्यामुळे माणूस मुक्त होणार नाही. खोटे अलंकार धारण करण्यामध्ये लोकाला फसवण्याचा प्रकार आहे आणि खोटी लक्षणं अंगावर आणण्याचा प्रयत्न करणं वा आणणं म्हणजे स्वतःची फसवणूक असल्या कारणाने महाराज म्हणतात ह्या लक्षणात कोणी कोणाला फसवू शकत. खोटे अलंकार घालून जगात मिरवून येत आहेत. म्हणून खोट्या लक्षणाने माणूस कधीही आजवर कृतार्थ झाला नाही. खोट्या लक्षणाने जर मनुष्य कृतार्थ होऊ लागला तर खऱ्या लक्षणाने संपन्न असलेल्या अधिकाऱ्यांची काय वाट, असा मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा राहील. म्हणून वारकऱ्याचं एक अंतरंग लक्षण आहे आणि ते अंतरंग लक्षण तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला प्रतिपादन करतात. विष्णू माया जगत, विष्णू माया जगत, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. विष्णू
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अंतरंग लक्षण प्रतिपादन करतात. विष्णुमय जग हे संपूर्ण जग विष्णू स्वरूप आहे. हा इथे मयट प्रत्यय वापरलेला आहे. तुकोबारायांनी इथे विष्णुमय शब्द वापरून मयट प्रत्यय वापरलेला आहे. या मयट प्रत्ययाचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ असा होतो, मयट म्हणजे मय हा शब्द जो लागतो तो प्राचुर्य दाखवण्यासाठी, की आजचं कालवण हे लवणमय झालेलं आहे, म्हणजे खारट झाले. म्हणजे काय, नुसता मिठाचा गोळा आणून वाढलाय काय, मीठ जास्त झालं, अधिक प्रमाणामध्ये मीठ आहे असं सुचवावं लागतं, सांगावं लागतं. आम्ही जेवायला बसलो ना, म्हणजे कधी कधी मीठ अधिक व्हायचं जेवणामध्ये. आम्ही प्रसंगाने म्हणायचो, आमच्या मातोश्रीनं म्हटलं की आज कालवण खारट झालेलं आहे. तर आमच्या मातोश्री म्हणायचं, अरे कृष्णा तसं नाही, चुकून मीठ 2 वेळा पडलं म्हणजे काय झालं, मीठ खारट झालंय, कालवण खारट झालंय म्हणणं काय, आणि मीठ 2 वेळा चुकून पडले म्हणणं काय, एकच अर्थ. आम्ही जर म्हणालो ना की आज भात अतिशय मऊ झालेला आहे, तर त्या म्हणायच्या अरे तसं नाही, पाणी थोडस जास्त झालं एवढं. तुम्ही पुणे बाईला बोलून बघा, बाई असंच सांगणार आपल्याला. म्हणजे इथल्या बायांच्या करता नाही बघून, तुम्ही आपला प्रयोग करून बघायला हरकत नाही, पण बोलण्याची पद्धतच केवळ तुम्ही सांगून बघा. पाणी कडक झालं की सांगणार की थोडीशी अग्नी आत जास्त झाली. पाणी थोडस गार झालं की सांगणार की काही नाही, पाणी तापवलं होतं, उत्तम होतं, पण नाही थंडी जास्त आहे ना त्यामुळं पाणी गार म्हणजे उत्तर तीच द्यायची, पण त्याला शब्द प्रतिशब्द बरोबर असा निवडून काढायचा की जेणेकरून बोलणाऱ्याचा अर्धा राग तरी शांत व्हायला पाहिजे. आम्ही मातोश्रीला म्हणालो की असं तुम्ही खोटं का बोलता, खरं का सांगत नाही. आम्ही म्हटलं खारट झालंय तर खारट झालंय म्हणायचं, नाही मीठ चुकून वेळा 2 वेळा पडले असं का म्हणता. ते म्हणले अरे कृष्ण, खोटं बोलण्याचा आमचा अजिबात उद्देश नसतो, पण आम्हाला बायाच्या जातीला तसंच सुचतं. वा बरं आहे की हे सुचलं, मजा आहे झालंय. अशी काही माणसांची एकंदर योजना, म्हणजे त्या बोलण्यामध्ये हे खारट झाले म्हणजे मीठ आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही, मिठाचं प्रमाण अधिक झालेलं आहे, याला म्हणायचं प्राचुर्य. लवणमय म्हणजे प्राचुर्यार्थ इथे शब्द वापरला जातो. हा मय शब्द विकारार्थी आहे. दुधाचं दही होतं तेव्हा दह्यात रूपांतर झाल्यानंतर तो त्याचा जसा विकार व्हावा अशा पद्धतीने विकार होतो. त्याचबरोबर आता स्वरूपता सांगायची, ही गोष्ट अमुकमय आहे म्हणजे त्याचं नाव तद्रूप आहे, म्हणजे स्वरूपवाचक. असा स्वरूपवाचकही कित्येक वेळा मयट प्रत्यय वापरला जातो. इथे विष्णुमय जग, तो मयट म्हणजे विष्णूचं जगामध्ये प्राचुर्य आहे असं महाराजांना सांगायचं नाही, विष्णूचा विकार म्हणजे जग आहे असं सांगायचं नाही, तर विष्णूचं स्वरूप म्हणजे जगत आहे. जगत म्हणून दुसरा तिसरा कोणता पदार्थ नसून विष्णूचं स्वरूप म्हणजे जगत आहे. नवे तुम्ही ज्याला जग जग म्हणून म्हणता तो जग प्रकार नसून तो जग म्हणजे जनार्दन स्वरूप आहे. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण.
जगाची ब्रह्मार्पण जननो हे अवघा जनार्दन आहे ते सांगता निवती साधू जन एका जनार्दने बाणली निज खुणव. महाराज म्हणतात तुम्ही ज्याला जन जन म्हणतात, जग जग ज्याला म्हणतात, ते जग नसून ते जनार्दन स्वरूप आहे. म्हणून जगामध्ये जर आपण बघू लागलो तर तीन दृष्टीचे लोक आपल्याला सापडतात. काही लोकांचं असं म्हणणं की ज्या अर्थी हा एकंदर पंचमहाभूताचा परिणाम झालेला आहे त्या अर्थी हे शरीर आणि शरीर संबंधी संपूर्ण हे प्रपंच हे पंचमहाभौतिक असल्या कारणाने भूतमय आहे. जगामध्ये भूताशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून सृष्टीला भूतमय समजणारा एक वर्ग आहे. काहीपेक्षा थोडासा विचारवान वर्ग आहे तो या जगताला मायामय समजतो. दुसरं त्याला वेगळं काही माहीत नाही. विचार केल्या कारणाने त्याला असं समजलं की मायेचा हा सगळा परिणाम असल्यामुळे या जगताला तो मायामय समजतो. आणि बोधदृष्टी जर त्याला प्राप्त झाली तर या सगळ्या जगताला तो मायामय न समजता तो चिन्मय समजतो. तेच मनामध्ये घेऊन तुकोबाराय सांगतात विष्णुमय जग, हे संपूर्ण जग हे विष्णू स्वरूप आहे असं ज्याच्या बोधाला, असं ज्याच्या निश्चयाला आलं, किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तर महाराज म्हणतात त्याच्या अनुभवाला आलं. बरं, ही गोष्ट अनुभवाची आहे, ही मी तुम्हाला सांगावी आणि तुम्ही ऐकावी. आणि कान भरून ऐकलं की तुम्ही आपल्या घरी आणि मी माझ्या घरी, अनुभव कोणालाच त्याचा पत्ता नाही असं नव्हे. हे संपूर्ण विश्व जनार्दन स्वरूप आहे, जग हे विष्णू स्वरूप आहे असा ज्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. विष्णुमय जग. एका ठिकाणी महाराज असं म्हणतातच काय की ज्या पुरुषाच्या ही गोष्ट अनुभवाची आहे त्यालाच साधू म्हणायचं. एरवी इतरांना साधू किंवा वैष्णव म्हणण्यामध्ये काहीही अशी नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्व ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, खरोखरी विश्व नसून ते देव स्वरूप आहे असं ज्याच्या अनुभवाला आलं. म्हणून ऐसे ज्याचे व्याख्यान, ऐसे ज्याचे कीर्तन, ऐसे ज्याचे प्रवचन, ऐसे ज्याचे लिखाण नाही, ऐसा ज्याचा अनुभव, असा ज्याचा अनुभव आहे त्यालाच वैष्णव म्हणतात. एरवी त्याला वैष्णव ही संज्ञा प्राप्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म हा वैष्णवाचा विष्णू भक्ताचा धर्म आहे. कोणता धर्म आहे? असाधारण स्वरूपाचा धर्म. हा धर्म अन्यत्र तुम्हाला कुठेही आढळत येणार नाही. असाधारण स्वरूपाचा धर्म म्हणणं काय आणि हे वैष्णवाचं लक्षण आहे असं म्हणणं काय एकच आहे. त्याचं कारण अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव या तीन दोषाने रहित जो त्या पदार्थाचा असाधारण धर्म असतो त्याला त्या पदार्थाचं लक्षण असं म्हणतात. कशाला तरी लक्षण म्हटलं जातं. वैष्णवाचं हे लक्षण म्हणजे या लक्षणामध्ये अव्याप्ती नाही, अतिव्याप्ती नाही, असंभव दोष नाही, नवे नवे या सर्व दोषाने विवर्जित असून हे वैष्णवाच्याच ठिकाणी राहणार रूप असल्या कारणाने हा वैष्णवाचा असाधारण धर्म आहे. म्हणून हे वैष्णवाचं लक्षण आहे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. इतकंच नव्हे, याही पेक्षा निषेध मुखाने महाराज सांगतात. ही झाली त्याची विधी मुखाने सांगितलेली बाजू. निषेध मुखाने महाराज त्याची बाजू सांगतात. भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. हे झालं विधी मुखाने. उत्तरार्धात काय सांगतात? भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद आणि अभेद हे दोन्ही भ्रम आहेत आणि ते ओंगळवाणी अमंगळ आहे. या म्हणण्याचा अर्थ आता तर लोक या वचनाचा इतका विपरीत अर्थ करतात. निवडणुकीच्या वेळी त्यांना जर कुठला आधार सापडला नाही तर या अर्धालीचा आधार त्यांना बरोबर सापडतो.
अहो तुकाराम महाराज म्हणतात भेदा भेद भ्रम अमंगळ. आता भेद म्हणजे काय, अभेद म्हणजे काय आणि आता भ्रम कसा आहे हे समजणं शास्त्रीय पद्धतीचं हे विचार चिंतन आहे. हे काही लौकिका करता किंवा राज्यकरणाकरता महाराजांनी लिहिले. भेद तरी भ्रमच आणि अभेद तरी भ्रमच. भेद जसा भ्रम असतो तसा भेदाच्या सापेक्ष असणारा अभेदही भ्रम असतो. पण अभेद भ्रमाचं आणि भेद भ्रमाचं स्वतंत्र लक्षण आहे. उगाच कशाला तरी अभेद भ्रम आणि भेद भ्रम म्हणून चालत नाही. विचाराच्या कसवटीवर जेव्हा मनुष्य पाहू लागेल त्यावेळी त्याच्या बरोबर लक्षात येईल की उगाच कोणी जर म्हणेल की भेदा भेद भ्रम अमंगळ असं कसं होईल. हो असंच आहे. उगीच व्यवहारामध्ये जर मनुष्य उपाधिकृत भेदामध्येही अभेद करण्याचा प्रयत्न करेल तर ते जुळणार. उपाधिकृत हा भेद राहणार. मी आपल्याला जाता जाता मुद्दाम असं सांगतो की उपाधिकृत भेद हा ईश निर्मित आहे. तुम्ही आम्ही निर्माण केलेला नाही. आणि हा उपाधिकृत असलेला ईश निर्मित असलेला भेद इतका जबरदस्त स्वरूपाचा आहे. आपण जर जाणायचं ठरलं तर ज्या उपधेयामध्ये भेदाचा लेश नाही त्या अभेद स्वरूपाला एकमेवा द्वितीयम स्वरूपाला आपण आत्मत्वाने जाणून सर्वम खल्विदम ब्रह्म या बोधाला प्राप्त होऊ शकाल. पण उपाधिकृत भेद हा कायम राहीलच. उपाधिकृत भेद हा कधीही निवृत्त होत नाही. नवे नवे ज्या ईश्वराने हा उपाधिकृत भेद निर्माण केला तो साक्षात आता ईश्वर जरी आला तरी तो उपाधिकृत भेद निवृत्त होणार नाही. पण या भेदामध्ये प्रमा आहे आणि भेदामध्ये भ्रम आहे. अभेदामध्ये प्रमा आहे आणि अभेदामध्ये भ्रम आहे. कदाचित तुम्हाला हे थोडस मी बोलत असलेलं अवघड वाटेल कारण हा विषय शास्त्रीय असल्या कारणाने अवघड वाटणं संभवनीय आहे. तथापि हा विषय सांगणं माझं कर्तव्य आहे. अवघड आहे हा शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचंच नाही किंवा तुम्हाला आवडतं म्हणून सोपं सांगायचं या नावाखाली जर मी काहीतरी गोष्टीच सांगून मी इथून निघून जाणार असलो तर मग त्यापेक्षा कीर्तन न करणं बरं. कीर्तन करायचं या शब्दाचा अर्थच असा की तुम्हाला आता आरंभी सांगितल्याप्रमाणे जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची त्या आणि नियमाला अनुसरून हे तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणं कर्तव्य आहे कीर्तनामध्ये. त्या दृष्टीने आपल्याला सांगायचं की भेद ही भ्रांती आणि अभेद ही भ्रांती. भेदाची ही प्रमा आणि अभेदाची ही प्रमा असू शकते. तर भेद ज्याप्रमाणे उंगळवाण आहे त्याबरोबरच भेद सापेक्ष असणारा जो अभेद तोही अमंगळ आहे, तोही उंगळवाण आहे. आता भेद भ्रम कशाला म्हणतात तो आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात. माणसाला भेदाचा भ्रम आहे तो कुठे भ्रम आहे त्याला जर आपण प्रतिपादन केलं काय तुकाराम महाराज म्हणतात की अरे तुम्ही उगाच खरोखरी अशा या भ्रमाला का बरे प्राप्त झाला. कारण तुमचं जर मुख्य स्वरूप मला सांगायचं ठरलं तर तुमच्या मुख्य स्वरूपाचा आम्ही विचार केलेला आहे आणि तो विचार करून महावाक्याचं भाषांतर तुकोबाराय सांगतात. देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. असं जर एखाद्याला प्रतिपादन केलं तर तो म्हणतो महाराज अहो मी देवस्वरूप कसाच आहे. देव कुठे आणि मी कुठे. देव आहे सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि मी आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान. माझं देवाशी एकत्व होणारच नाही. असा जो माणसाच्या चित्तामध्ये ब्रह्माविषयी आणि आपल्या स्वतःविषयी देवाविषयी आणि स्वतःविषयी जो भेद निश्चय आहे या भेद निश्चयाला म्हणतात भेद भ्रांती. बरोबर. ही भेद भ्रांती कशी आहे ओंगळवाणी आहे. आता अभेद भ्रांती कशी आहे ती बघा. हे चार्वाक लोक ज्याचा प्रचार करतात ना वास्तविक आत्मा हा देहाहून भिन्न आहे.
देहरूप आत्मा कधीही झाला नाही. पण माणूस या देहाशी तादात्म्य पाहून मीच देह आहे असं तो समजतो. वास्तविक देहाचा याचा आत्म्याचा काडीमात्र संबंध आहे. देह निराळा आणि आत्मा निराळा. आत्मा सच्चिदानंद ऐश्वर्य संपन्न आहे, नित्यसिद्ध स्वरूपाचा आहे आणि हा देह नाशिवंत आहे. कोणालाही माहिती आहे की आपला देह जाणार हे लोकांनी कशाला सांगायला पाहिजे. आपण दुसऱ्याच्या देहावरून कल्पना तरी नयन करायला पाहिजे का नाही. एक देखती एकाची दहने. एक माणूस आपण आपल्या खांद्यावर नेऊन त्याला स्मशानामध्ये पोहोचवतो, त्याला अग्निसंस्कार देतो. हा दुसरा माणूस बघतोय, त्याला ही गोष्ट लक्षात येते की या देहावर आपली सत्ता. आपण जरी या देहाला म्हणत असलो आणि काय वाटेल ते समजत असलो तरी हा देह कधी ना कधी तरी जाणारा नाशिवंत स्वरूपाचा आहे. देह आधी काय करा देह आधी काय खरा. देह संबंध पसारा उजगावणे चोरा रक्षणसे भासतसे. असा हा देह नाशिवंत स्वरूपाचा आणि आत्मा आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे नयनं चिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्माय मौल्यः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यति. असा आणि निर्विकार स्वरूपाचा आत्मा आहे. तो आत्मा देह कधीही होणं शक्य नाही, पण आत्मा देह स्वरूप आहे असं अभेदत्वाने तो मानतो. याला म्हणायचं अभेद. जे चारवाक आहेत ते काय म्हणतात हे सांगतात. देह तोची देव भोजन देव देव भोजनते भक्ती मरणते मुक्ती पाखांड्याची. असं जसं घडावं याला म्हणायचं काय अभेद भ्रांती. तेव्हा अभेदाचा तरी भ्रमच आणि देवाहून आपल्या स्वतःला भिन्न समजणं हा भ्रमच. म्हणून भेदा भेद भ्रम अमंगळ हे दोन्ही भ्रम अमंगळ स्वरूपाचे आहेत. आता प्रमा कशी आहे बघा. मी देवाहून भिन्न आहे असं समजणं हे भेदाची भ्रांती. तिथे अभेदाची प्रमा राहते. मी देव स्वरूप आहे असं समजणं हे प्रमारूप आहे. हे अभेदाची प्रमा समजावी. आणि देह मी आहे असं समजणं ही अभेदाची भ्रांती आहे. तिथे भेदाची प्रमा राहते. जो माणूस आत्म्याला आणि देहाला वेगळं समजावं की याला भेदाची प्रमा आहे म्हणून माणसाला भेदज्ञान असण्याची अतिशय आवश्यकता आहे. उगाच माणसं म्हणतात की भेदज्ञान नसावं. नाही, भेदज्ञान असण्याची फार आवश्यकता आहे. भेदज्ञान म्हणजे विचार, विवेक त्याला असं म्हणतात. त्यामध्ये मूळ धातू आहे विच, म्हणजे पृथक्करण करणं. त्याला हल्लीचे लोक अनालिसिस असं म्हणतात.
पृथक्करण शक्ती ज्याला म्हणतात, त्याचं नाव आहे विवेक. त्या विवेकाने सत्य काय असत्य काय हे कळत असतं. सत्यासत्य नित्यानित्य वस्तू विवेक असं त्याला म्हटलेलं आहे. नित्यानित्य ज्या वृत्तीने कळतो, म्हणजे नित्याचा आणि अनित्याचा जो भेद आहे हा ज्याला समजतो, त्याला म्हणायचं हा विचारवान आहे. आणि या विचारामध्ये मनुष्याला भेदज्ञान असणं अतिशय महत्वाचे, किंवा भेदज्ञान हेच विचाराचं मुख्य स्वरूप असल्यामुळे भेदज्ञान हे प्रमारूपही आहे आणि भेदज्ञान भ्रमरूपही आहे. अभेदज्ञान प्रमारूपही आहे आणि अभेदज्ञान भ्रमरूपही आहे. पैकी भेदाच्या आणि अभेदाच्या भ्रमाचा निषेध करून महाराज म्हणतात भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि ही वैष्णवाची लक्षणाची योजना आहे. हे खरं वैष्णवाचं लक्षण आहे की जो या भेदाभेद भ्रमाला ओंगळवाण्या समजून परित्याग करतो, या भ्रमाचा निराश करतो आणि भ्रमनिराशपूर्वक या संपूर्ण जगताला देवस्वरूप जो समजतो, विष्णू स्वरूप जो जाणतो, त्याला खरं वैष्णव म्हणतात. ही वैष्णवाची लक्षणाची योजना आहे. हे खरं वैष्णवाचं लक्षण आहे. हे अबाधित स्वरूपाचं लक्षण आहे. हे मनामध्ये घेऊन तुकोबर आपल्याला सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर या खऱ्या लक्षणाने तुम्ही संपन्न व्हा. खोटी लक्षणं अंगावर धारण करून तुमचा परमार्थ फलीभूत होणार नाही. किंबहुना तुम्हाला जर खऱ्या हिताला प्राप्त व्हायचं असेल, हितत्वर ब्रह्मस्वरूपाला जर तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल, तर तुम्ही ही खरी लक्षणं आपल्या अंगी बांधलेत आणि हे बघा आणि तसा परमार्थ करायला लागा. उगीच खोटी लक्षणं आव आणून वैराग्याचा आव आणून कृतार्थ माणूस होत नाही. खरोखरी वैराग्य वृत्ती की जी तेजस्वी आहे, स्वयंपूर्ण आहे आणि आमूलाग्र विषयासक्तीचा जिच्यामध्ये परित्याग आहे, असल्या वैराग्याने मनुष्य संपन्न झाला तर ते विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. असं वैराग्याचं काय लक्षण आहे, विवेकाचं काय लक्षण आहे, वैष्णवाचं काय लक्षण आहे, ही सगळी लक्षणं तुम्ही लक्षात घ्या आणि या लक्षणाने संपन्न होण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे मनामध्ये घेऊन तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ऐका जी तुम्ही भक्त भागवता.
लोकांची तुम्ही भक्त भागवत, तुम्ही नव भागवत आहात, तुम्ही परमार्थामध्ये प्रवृत्त होणारे साधक आहात. तर हे भक्त भागवतांनो तुम्ही ऐका काय की जे तुम्ही आपलं हित करायला प्रवृत्त व्हाल ना ते खरं हित करण्यामध्ये प्रवृत्त व्हा. केवळ हिताचा आभास आहे म्हणून त्यात तुम्ही प्रवृत्त होऊ नका. कारण व्यवहारामध्ये आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी खोट्या चालतात नाही असं नाही, पण परमार्थामध्ये खोटी लक्षणं आणून माणूस कृतार्थ होईल गोष्ट खोटी आहे. आणि यामध्ये लोकांची फसवणूक नसून आपली स्वतःची असल्यामुळे तुम्ही या लक्षणांचा विचार करा आणि ही लक्षणं लोकांवर बांधली आहेत का नाही याची परीक्षा घेण्यात आपला काळ घालवण्यापेक्षा दादा म्हणतात ही लक्षणं आपल्या अंगी बांधली आहेत का नाही हे मुमुक्षुनी नीट बघावं. म्हणजे दुसऱ्याच्या परीक्षेमध्ये माणसाने वेळ घालवण्यापेक्षा आपल्या स्वतःची परीक्षा करायला माणसाने प्रवृत्त झालं पाहिजे. पण माणसाला एकदा ज्ञान झालं रे झालं की माणूस पहिल्यांदा दुसऱ्यांच्या दोषामध्ये प्रवृत्त होतो. परदोष दर्शनामध्ये माणसं अतिशय शहाणे. कोणाचे बघा तुम्ही दुसऱ्याचा दोष सांगणार, कारण माणसाची जी छिद्रान्वेषणी वृत्ती आहे ती वृत्ती त्याला गप्प बसू देत नाही. हा मलवान आहे, हा विक्षेपवान आहे, हा पामर आहे, हा विषयी आहे, हा ज्ञानी असला तरी हा शब्द ज्ञानी आहे, याला अनुभवच नाही. काहीतरी शेरा तो त्याला मारणार, पण त्याला असं कळत नाही की लोकांचे गुणदोष सांगण्यासाठी आपल्या स्वतःच्या ठिकाणच्या गुणदोषाचा आपण विचार केला आहे का. दुसऱ्याच्या डोळ्यातलं माणसाला पुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं त्याला मुसळीत घ्यायला तयार नाही. बरं दुसऱ्याचे दोष मनुष्य सांगतो पण आपल्या स्वतःच्या दोषाचं त्याला दर्शन घडत नाही. माणूस उदार होतो आणि स्वतःच्या दोषाच्याकडे दुर्लक्ष करतो, क्षमा करतो आपल्या दोषाला, आणि दुसऱ्यांच्याकडे दोष थोडे जरी दिसले तर तो न्यायनिष्ठुर बनतो. वास्तविक आपल्या दोषाच्या बाबतीत माणसाने न्यायनिष्ठुर असावं आणि दुसऱ्यांच्या बाबतीत त्याने दया दाखवावी पण नाही. तो स्वतः करता मात्र दया दाखवा म्हणतो, दुसऱ्यांच्या करता मात्र न्यायनिष्ठुर बनतो असा माणसाचा स्वभाव असल्या कारणाने महाराज म्हणतात स्वदोष दर्शनामध्ये माणसाची प्रवृत्ती व्हावी म्हणजे दोष निवृत्त होतात. दादाने एका ठिकाणी असं लिहिले की शहाण्या माणसाला, बुद्धिमान माणसाला जर त्याचे दोष कळतील तर समजावं की त्या माणसाच्या उद्धाराची वेळ जवळ आलेली आहे. बरं त्या माणसाच्या उद्धाराची, त्याच्या कृतार्थतेची, उच्चावस्था प्राप्त होण्याची त्याला वेळ जवळ आलेली आहे. पण त्याला त्याच्या दोषांचं ज्ञान व्हायला सुरुवात झाली तर जर त्याला दोष कळले नाहीत, दोषाचा असा स्वभाव आहे, दोष जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो कधीही जात नाही आणि दोष कळला की कधी राहत. कळणं हे त्याच्या जाण्याचा मुख्य उपाय. पण हा दोष म्हणून कळला तरच जातो, नाही तर जात नाहीतर कित्येक वेळा दोषही गुण वाटायला लागतो, त्याला काही इलाज नाही. जेव्हा अनेकामध्ये एखादा दोष पसरतो तेव्हा तो दोषही गुण म्हणून जगामध्ये राहतो. आता उदाहरणार्थ पूर्वी फेटा बांधणे भूषण समजलं जातं, आता फेटा बांधणं म्हणजे बावळटपणाचं लक्षण आहे. कारण आता टोपी न घालणारे लोक अजून गळा काढून ठेवीत नाही ना, गळ्यासहित माणसं फिरतात नशीबच अजून. हो डोकं काढून ठेवलं तर काय करतात, टोपी काढून ठेवता येते इथपर्यंत ठीक आहे. पण आता पूर्वीच्या आणि आताच्या मध्ये असा फरक झाला. पूर्वी असं होतं मनुष्याने अंगभर वस्त्र लेवणं हे त्याचं भूषण समजलं जातात. आता अंगभर वस्त्र लेवणं म्हणजे बावळटपणाचंच लक्षण आहे. त्याला काय इलाज आहे, कारण दोष कित्येक वेळा गुणाची जागा घेतो, गुण केव्हा दोषाची जागा घेतो. का बहुमताचं चाललेलं असल्या कारणाने असं घडतं. पण दोषच असतो गुणही होत नाही. एके दिवशी काय झालं, आम्ही प्रवचन केलं आणि त्या प्रवचनामध्ये कर्ममीमांसा प्रतिपादन करते वेळी आम्ही असं प्रतिपादन केलं की पुण्याचं फळ सुखरूपाने होत असतं आणि पापाचं फळ दुःखरूपाने होत असतं. याचं पुष्कळ प्रवचन केलं. दुसऱ्या एका वक्त्याने मला सांगितलं, महाराज हे लक्षण आता तुम्ही बदलून टाका. हे पाप पुण्याचं जे वर्णन तुम्ही केलं हे रामायण काळामध्ये कदाचित शक्य असेल, पण आता तसं नाही. आता याची व्याख्याच बदलली पाहिजे. काय व्याख्या बदलली पाहिजे? प्राय आम्ही पाहतो जेवढे म्हणून लोक सत्कर्म करणारे आणि तुमच्या मताप्रमाणे पुण्यकर्म करणारे ते सगळे दरिद्री नारायण आहेत. ते सगळे दरिद्री नारायण आहेत. आणि जेवढे लोक तुम्ही सांगता त्याप्रमाणे पाप करतात ते सगळे लक्ष्मी नारायण आहेत. बरं का, सगळे लक्ष्मी नारायण आहे. तेव्हा तुम्ही आता लक्षण बदलून टाका. काय लक्षण बदलून टाका की जो पापी माणूस आहे तो लक्ष्मी नारायण होतो आणि पुण्यवान माणूस आहे तो दरिद्री नारायण होतो. म्हणलं असं लक्षण होणार नाही. हे आम्ही केलेलं लक्षण रामायण काळातलं असो का महाभारत काळातलं असो ते आजही लागू आहे नव्हे. असं कितीही या जगताचं रूप राहिलं तरी ते नियम न बदलणारी आहे, कधीही बदलणार नाही. आता एखादा माणूस तुम्हाला पापी वाटतो आणि जर तो सुखी तुम्हाला दिसत असेल, लक्ष्मी नारायण दिसत असेल, तर समजावं की पूर्वी केलेल्या कर्माची फळं आता भोगतो, आता केलेल्या कर्माची फळे पुढे भोगेल.
का त्याचं कारण ईश्वराच्या घरात उशीर आहे, अंधार नाही. बरं, आज ना उद्या कधीतरी त्याची ती फलं त्याला भोगावी लागतात. ही कर्ममीमांसा मानण्याची अतिशय आवश्यकता आहे. हे जर कोणी मानणार नाही तर त्या बुद्धिमान माणसाला स्वतंत्र विचार करावा लागेल. एक जाता जाता आपल्याला तर्क प्रतिपादन करतो. जर मागे न केलेल्या कर्माची फलं आता आपल्याला भोगावी लागत असतील आणि आता केलेल्या कर्माची फले न भोगता जर ती संपणार असतील तर शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला कृताभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचा दोष येतो असं म्हणतात. या दोषाची व्यावृत्ती कोणीही करू शकणार नाही. म्हणून आपल्याला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानण्याची अतिशय आवश्यकता आहे. एका वेळी एका बाईला 2 मुलं होतात, जुळी होतात किंवा तिळी जन्माला येतात. ते तिळ असो का जुळ असो, तुम्ही बघा, एक बुद्धिमान निघतो, एक बुद्धिहीन निघतो. एक सुस्वरूपी असतो, एक कुरूप असतो. असं का घडतं बाबा? काय उत्तर आहे? काही उत्तर नाही. त्याने जन्मल्याबरोबर काय पाप केले होतं? जन्मल्याबरोबर त्याने काय असा गुन्हा केला की तो असा कुरूप व्हावा? आणि असं त्याने काय कर्म केले की ज्याच्यामुळे तो चांगला व्हावा? आपल्याला मान्यच केलं पाहिजे. आत्ताच त्याचं काहीही केलेलं नसलं तरी पूर्वीच काही केल्याचं असेल त्याचं हे फळ आहे म्हणून. अगदी त्याच पद्धतीने आता केल्याची कर्म फळं पुढे भोगावी लागतील. म्हणजे याची व्याख्या बदलून चालत नाही. अगदी त्याच पद्धतीने इथेही तशीही पाप पुण्याची व्याख्या बदलता येत नाही. त्याप्रमाणे ही लक्षणं संपन्न असणारा पुरुषच फलाला प्राप्त होतो. लक्षणहीन माणूस कधीही फलाला प्राप्त होत नाही असं लक्षात ठेवायचं. म्हणून चांगली उत्तम प्रकारची लक्षणं आपल्या अंगी आली आहेत त्यांनी बघून आपण हेततम ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हा. आपलं खरं कल्याण करून घ्या. कल्याणाच्या आभासात आपण राहू नका असं महाराज आपल्याला या दुसऱ्या चरणामध्ये बजावून सांगतात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. खऱ्या हिताकडे तुम्ही प्रवृत्त व्हा, खोट्याकडे प्रवृत्त होऊ नका. पण माणसाचा स्वभाव असा आहे, खऱ्यापेक्षा खोट्याकडे माणसं जास्त होतात. असं का? त्याचं कारण खोट्यामध्ये आकर्षण असतं, खऱ्यामध्ये आकर्षण नसतं. कोण्या माणसाला विचारा, तू तुला आवडतोस म्हणजे तुझं रूप तुला आवडतं का तुझा फोटो तुला बघावा असं वाटतो? विचारा कोण्या माणसाला. माणसाला माणसाचं रूप आवडत नाही, माणसाला माणसाचा फोटो आवडतो. बघा म्हणतो हा मी कसा आहे. त्याच्या पुढे आपल्याला बघायचं झालं तर हे फोटो दाखवणारे तर आहेतच, पण त्याच्या पुढचं आपल्याला बघायचं झालं तर पती पत्नी एकमेकांच्या जवळ उभं राहून समोर आरसा ठेवतात आणि सांगतात की कसा मी दिसतो म्हणतो. ते म्हणते मी कशी दिसते बघा. वास्तविक जिथे दिसते तीही का जे दिसते ते बाहेर बोलते तीही आहे पण तिथे आकर्षण नाही. दिसते ती नाही आहे पण तिथे आकर्षण जास्त. आरशातलं प्रतिबिंब खोटं असतं, आभासरूप असतं, पण आकर्षण असतं म्हणून माणसं ते बघायला प्रवृत्त होतात. आपलं रूप खरं असतं, बाहेर असतं, ते अविनाशी स्वरूपाचं असतं, भास तिथे नसतो, पण आकर्षण नसतं म्हणून माणूस आपल्याकडे भाळत नाही. काय योजना आहे बघा माणसं. म्हणून खोट्यामध्ये आकर्षण जास्त म्हणून माणसाची प्रवृत्ती तिकडे आणि खऱ्यामध्ये आकर्षण नसतं म्हणून तिकडे माणसाची प्रवृत्ती नाही. महाराज म्हणतात आकर्षणाला न जाता, खोट्याला न भाळता जे खरं हित आहे ते तुम्ही करण्याकडे प्रवृत्त व्हा. खोट्याकडे तुम्ही प्रवृत्त होऊ नका. म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. आणि या अवस्थेला प्राप्त होण्याचा उपाय जर काही असेल तर तो उपाय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात. कोण्याही जीवाचा Oh,
सर्वेश्वर पूजनाची सर्वेश्वर पूजनाची सर्वेश्वर पूजनाची सर्वेश्वर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि त्याच्या करता दृष्टांत महाराज देतात. तुका म्हणे एका देहाची अवयव सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा.
वर्म सर्वेश्वर पूजनाची भगवंताची जी पूजा केली जाते ही 3 प्रकारे पूजा केली जाते. पहिली पूजा ईश्वराची जी केली जाते ती षोडशोपचारे पूजा जी आपण गंध पुष्पादिकांच्या द्वारा करतो ती पूजा, ही जी शास्त्रीय पद्धतीने आपण रोज पूजा करतो. ही जी पूजा आहे ही पूजा शास्त्रोक्त आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे. पण ही पूजा बहिरंग रूपाची आहे. याही पेक्षा अंतरंग स्वरूपाची जी पूजा आहे ती ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा दोषाला. त्या ईश्वराची जर आपल्याला पूजा करायची असेल तर ही उपलक्षणात्मक असलेली गंध पुष्प इत्यादिकांच्या द्वारा केली जाणारी पूजा, त्याही पेक्षा आपल्याला वाट्याला आलेलं जे कर्म त्या स्वकर्माच्या कुसुमांच्या द्वारा जो कोणी पूजा करील ती पूजा त्या ईश्वराच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. आता आपण व्यवहारात माणसं पाहतो की अशी पूजा करणारे लोक पुष्कळ आहेत. गंध पुष्पादिकांच्या द्वारे पूजा करणारे लोक रगड, पण स्वकर्म कुसुमांच्या द्वारा पूजा करणाऱ्यांची संख्या त्या मानाने कमी. गंध पुष्पादिकांच्या द्वारे करणारी पूजा लोक आहेत त्यांची संख्या जास्त, आणि त्याच्या मानाने संख्या जर मोजली तर स्वकर्म कुसुमांच्या द्वारे पूजा करणारी, ज्यांच्यावर ईश्वराचा अपार संतोष व्हावा असे पूजा करणारे लोक अतिशय थोडे. बरं, काही लोक स्वकर्म कुसुमांच्या द्वारा त्या ईश्वराची पूजाही करतात, आपल्या कर्तव्य कर्माला कधी चुकत नाही, बरोबर व्यवस्थित पूजा करणारे आहेत, तरी पण वर्माला चुकलेल्या असतात. महाराज म्हणतात चुकलिया वर्म फेरा पडे. एकदा वर्म झालं की फेरा पडे, म्हणून वर्म पूजा ज्याला म्हणतात ती करणं अतिशय अवघड आहे. आणि ती वर्म पूजा कशी करावी, की आपण जरी स्वकर्म कुसुमांच्या द्वारा त्या ईश्वराची पूजा केली तरी सुद्धा त्यातलं वर्म सांभाळण्याची आवश्यकता आहे. आणि ती वर्म म्हणजे या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलेला आहे. कोण्याही जीवाचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे सर्वेश्वर म्हणजे सर्व व्यापक असलेल्या ईश्वराच्या पूजेचं जर काही वर्म असेल तर ते हे आहे. तुकोबाराय नेहमी वर्म सांगतो. वर्माच्या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील, म्हणजे तत्व जर काही शिकायचं असेल तर ते तुकोबारायांच्या जवळ शिकलं पाहिजे. आपण परमार्थ करतो पण परमार्थाचं वर्म माहित नाही आपल्याला. महाराज म्हणतात परमार्थामध्ये वर्म आहे, आणि त्या वर्माच्या द्वारे जर मनुष्य परमार्थ करेल तर तो लवकर फलीभूत होतो. नाहीतर बहुत केले पाठांतर पण वर्म राहिले दूर. हे जसं घडावं तसं वर्म एकदा मनुष्याचं चुकलं म्हणजे त्याचा काय उपयोग होतो. वर्माने गोष्टी लवकर घडतात, आणि वर्म जर साध्य झालं नाही तर केलेली गोष्ट फलीभूत होत नाही. अनेक बाबतीत तुकोबाराय वर्मानं प्रतिपादन करतात. देवाच्या जवळ प्रार्थना करताना सुद्धा महाराज अशी प्रार्थना करतात. आई दे वर्म मद लावी नाला.
दुसऱ्या बाजूने ही तुकाराम महाराज आपल्याला काही वर्माच्या गोष्टी प्रतिपादन करतात. देवाजवळ प्रार्थना करताना वर्म मागतात की ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. देवा तुझ्या अंतरातली जी काही खूण असेल ते वर्म पूर्ण पद्धतीने मला तू सांग. किंवा परमार्थाचं वर्म सांगताना तुकोबाराय सांगतात वर्म ते एक आहे भाव ह्याला चालू करण्यासारखं म्हणजे झालं बॅटरी वगैरे काय असं असलं म्हणजे बोललेलं आहे का नाही.
आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवण लागू नेदी तो ठाव. अशा सगळ्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी वर्माचं प्रतिपादन केलं आहे. त्या पद्धतीने वर्मपूजा जर देवाची करायची असेल तर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा मत्सर का घडतो ह्याचं तत्वज्ञानाच्या दृष्टीने विवेचन असं आहे की मनुष्याच्या डोक्यामध्ये भेद ज्ञान आहे आणि भेदभ्रांती जी आहे ती 5 प्रकारची भेदभ्रांती आहे आणि ती 5 प्रकारची भेदभ्रांती 5 तऱ्हेने आपल्याला दुःख देत असते. ईश्वर जीवाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद, असा 5 प्रकारचा जो भेद आहे हा 5ही प्रकारचा भेद माणसाला दुःख देतो. जीवेश्वर स्वरूपाचा भेद आहे हा कसा दुःख देतो, जीव जीवाचा जो भेद आहे तो कसा दुःख देतो, जीव जडाचा भेद आहे तोही दुःख देतो, पण कशा तऱ्हेने देतो. जडाचाही भेद आहे तोही दुःखाला कारण आहे आणि जड ईश्वराचा भेद आहे तोही दुःखाला कारण आहे. स्वतंत्र प्रत्येक भेद आपल्याला दुःख देतो आणि त्या प्रत्येकाच्या दुःखाचं स्वरूप स्वतंत्र आहे. पैकी या अभंगामध्ये आपल्याला महाराजांनी जो उपदेश केलाय तो जीव जीवाचा जो भेद निश्चय आहे हा जीव जीवाचा भेद निश्चय माणसाला दुःख देतात. कशा रूपाने देतो तर द्वेष आणि मत्सराच्या द्वारे देतो. माणसाच्या चित्तात द्वेष का, माणसाच्या चित्तामध्ये मत्सर का, त्याचं एकच कारण की तो जीव जीवाचा भेद समजतो. हे व्यवहारामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर स्त्रियांच्या ठिकाणी आपण बघा म्हणजे आपल्याला बारीक दिसेल असं की एखादी बाई आपल्या मुलाला म्हणते काय करा हो आमचा हा बाळ्याना अतिशय मूर्ख बघा, हा पूर्वी चांगला वागत असे, चांगला शिकलेला सवरलेला, पण हा मुलगा पूर्वी चांगला वागणारा पण घडलं काय, आधी होता भला परिया रांडेने नाशिला. ती म्हणते की ह्याचं लग्न केल्यापासून मुलगा बिथरलाय. पूर्वी बरा वागत असे पण लग्न केल्यापासून काही नाही बघा. ती म्हणेल त्याप्रमाणे हा वागतो, तिच्या तोलाने तिच्या तालाने हा नाचतो, अगदी बाईल वेडा बनला आहे. बरं, तिचा मुलगा अतिशय बाईल वेडा बनला कारण त्या सुनेच्या सांगण्याप्रमाणे हा वागतो म्हणून. आणि आमची ठकीना म्हणजे तिची मुलगी इतकी हुशार इतकी शहाणी की आमचे जावई बुवा ठकी सांगेल त्याप्रमाणे वागतो. अगदी तिच्या मुठीत बघा. विचार करा की आपल्या मुलीच्या ताब्यात जावई असणं काय आणि आपला मुलगा आपल्या सुनेच्या ताब्यात असणं काय, प्रकार सारखाच आहे ना. पण एक प्रकार झाला वर्णनाचा विषय आणि एक प्रकार झाला निंदेचा विषय. मग वर्णनाचा विषय बरोबर का निंदेचा विषय बरोबर काही सांगता येत नाही. त्या बाईच्या चित्तामध्ये जीव जीवाचा भेद आहे. काय जीव जीवाचा भेद आहे, सून ही जीवच आहे आणि लेक ही जीवच आहे, पण लेक ही जीव निराळी आणि सून ही जीव निराळी. जीवदशा जरी दोघांची समान असली तर या ठिकाणी भेद निश्चय असल्या कारणाने तिच्या हातून मत्सर घडतो, द्वेष घडतो. त्याच्या पुढे बाई आपल्या मुलीच्या बरोबर वागताना कितीतरी तऱ्हेनं वागत असते. एका बाईची सून अशी होती विचित्र की तिच्या एकंदर रूपाकडे बघितलं असताना असं वाटायचं की तिला लिहायला नेसायला मिळतं का नाही, अशी कशी ती दशा. अतिशय तिची दयनीय दशा असायची आणि त्या दयनीय दशेला बघून शेजारी पाजारी असलेल्या ज्या बाया त्या सासूबाईला विचारायचे का हो ठकूबाई तुम्ही तुमच्या सुनेला कधी तेल न्हायला धुवायला कधी देता का नाही, आणि तुमच्या मुलीच्याकडे बघितलं म्हणजे असं वाटतं की फार मोठे ऐश्वर्यवान आहात आपण, खरं काय ह्याच्यापैकी. ती म्हणली आता काय सांगावं, मी सुनेला ना या दिवाळीला वाटीभर तेल देते ते पुढच्या दिवाळीला देते. बरं, या दिवाळीचं त्या दिवाळीला, ह्या दिवाळीचं त्या दिवाळीला सारखं तेल चालूच आहे. आमच्या ठकीला काय आज सकाळी एकदा तेल लावायला द्यायचं ते फार उद्या सकाळी. बघा काय गंमत आहे. आणि सुनेला दिवाळीला सारखं न्हायला धुवायला चालूच आहे. म्हणजे एका दिवाळीपासून दुसरी दिवाळी लवकर येते का उशीर येते बाबा. आणि आज सकाळी जे न्हायला लावायला डोक्याला तेल द्यायचं ते उद्या सकाळी, यात फार अंतर दाखवायचा. उच्चाराने असा अंतर जरी दाखवला तरी अंतरामध्ये विचार करीत असताना असं दिसून येतं की जीव नावाचा सून प्रकार जो आहे किंवा सून नावाची जी जीव आहे त्या जीवाचा मात्र मत्सर केला जातो आणि लेक नावाचा जो जीव आहे त्याच्याबद्दल विशेष आदर दाखवला जातो. असं का घडतं तर जीव जीवामध्ये भेद निश्चय असला म्हणजे असं घडतं. असा मत्सराचा आणि द्वेषाचा जो प्रकार आहे हा जीव जीवातला भेद जोपर्यंत आपल्या चित्तात राहतो तोपर्यंत हा राहणारच. तुम्ही कितीही मत्सर निवृत्तीची व्याख्यानं करा,
कीर्तन करा, पुस्तक लिहा, पण चित्तात जोपर्यंत हा भेद नांदतो तोपर्यंत दुःख होणार. महाराज म्हणतात आपल्या चित्तामध्ये असलेला हा भेद निश्चय निवृत्त करून, भेद विवर्जित असा अंतःकरण करून जर तुम्ही त्या भगवंताकडे पाहाल तर त्यावेळी तुमच्या चित्तात जर भेद नसेल तर तुमच्या हातून कोणाही जीवाचा मत्सर घडणार नाही. आणि कोणत्याही जीवाचा मत्सर न करणं हे त्या सर्व व्यापक ईश्वराच्या पूजेचं मुख्य वर्म आहे. म्हणून त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्म कुसुमांच्या द्वारा पूजा केली जाते. त्याही पेक्षा ही वर्म पूजा श्रेष्ठ स्वरूपाची आहे. आणि असली श्रेष्ठ स्वरूपाची पूजा आपल्या हातून घडावी म्हणून तुकोबारा या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, पाहिला विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले बाप, विठ्ठल म्हणता हरले बाप, विठ्ठलाची विठ्ठल म्हणता. महाराज म्हणतात की विठ्ठलाची सगळीकडे व्याप्ती आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला
रीता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. असं महाराज प्रतिपादन करून आपल्याला काय सांगतात? परमेश्वराची सर्वत्र व्याप्ती शिकवतात. ही परमेश्वराची सर्वत्र असलेली जी व्याप्ती, याचं सूक्ष्म जर चिंतन केलं तर इथे दिलेला हा दृष्टांत एका परीने उणा पडतो. आणि पहिल्या चरणामध्ये महाराजांनी विष्णुमय जग या पदाने त्या उणेपणाची व्यावृत्ती केली आहे. तर महाराज म्हणतात, हे तुका म्हणे एका देहाचे अवयव. जर सगळे हे प्राणी मात्र त्या ईश्वराचे अवयव असतील आणि अवयवी रूप असा जर परमेश्वर असेल तर त्याच्यामध्ये अवयव अवयवी भाव निर्माण होऊन हा एक प्रकारचा भेद सिद्ध होईल. कोणता भेद सिद्ध होईल? याला शास्त्रामध्ये स्वगत भेद असं म्हणतात. एकाच शरीरामध्ये स्वतःच्या शरीराच्या अंतर्गत असलेला हात पाय इत्यादिकांचा जो भेद, हात म्हणजे कान नव्हे, कान म्हणजे डोळा नव्हे, किंवा डोळा म्हणजे नाक नव्हे, जरी नाकाच्या शेजारी डोळे, डोळ्याच्या शेजारी कान राहत असले तर एकमेकाचं काम एकमेक करीत नाही. कान जर कंटाळून म्हणला की बुवाचं कीर्तन ऐकायला काही येत नाही, मी कंटाळलोय, जरा मी झोपतो, हे डोळ्या थोडस काम माझं घटकाभर तू कर, कारण माझा तू शेजारी आहेस. छे असं कधी घडत नाही. किंवा डोळे म्हणाले की मी डोळे बघून मी आता तारवटलोय, तेव्हा आता कानांनो तुम्ही आता असं करा की आमचं बघण्याचं काम काही दिवस तुम्ही करा. किंवा हे डोकं आणि पाय या दोघांच्या मध्ये भांडण लागलं आणि पाय म्हणायला लागले की हे डोकं उगाच ओझं घेऊन आपल्याला फिरवावं लागतं, त्यापेक्षा आम्ही रोज पायी चालतो, आता काही दिवस डोक्याला सांगितलं की आता तू चालायला सुरुवात कर. तर समजायचं की ह्या माणसाला डोकं नसलं पाहिजे. डोक्याने कुठे चालता येतं का? पायाची डोक्याची अशी कधी तडजोडच होऊ शकत नाही. म्हणजे डोकं ते डोकं, पाय ते पाय, कान ते कान, डोळे ते डोळे, प्रत्येकाचा एक एक असाधारण विषय आणि त्या विषयामध्ये त्याचं प्रामाण्य अबाधित स्वरूपाचं आहे. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये एकमेक कधीही विलीन होणार नाही. यांच्यामध्ये हा भेद राहीलच. त्याप्रमाणे ईश्वरामध्ये आणि प्राणी मात्रामध्ये हा जो दृष्टांत दिला तो स्वगत भेद शिकवणार आहे. असं जर कोणी म्हणेल तर तुकोबराय सांगतात तसं नाही. मी तुम्हाला काय म्हणालोय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय म्हणजे विष्णू स्वरूप आहे ना, मग अवयव अवयवी भावाचा दिलेला जो दृष्टांत तो उणा आहे. म्हणूनच पदामध्ये मयट प्रत्ययाचा अर्थ स्वरूप असा केला. आणि श्रुतीमध्ये सभूमीम विश्वतो वृत्वा, तो पृथ्वीआदिभूत समुदायाला व्यापून पुन्हा उर्वरित शिल्लक राहिलेला आहे. दशांगुलाने तो परमात्मा उरला आहे. तो दशांगुलाने उरला हे सांगण्यात काय तात्पर्य आहे? त्यात असं तात्पर्य आहे की तुम्ही आम्ही त्या ईश्वराला जे भेदाने पाहतो, स्वगत भेदाने, स्वगत भेद युक्त असा जो बोध आहे त्या बोधाची व्यावृत्ती व्हावी आणि त्या व्यावृत्तीने विवर्जित जे परमेश्वराचं स्वरूप आहे तिथे मात्र स्वगत भेदही नाही. म्हणून परमेश्वराला एकमेवा द्वितीयम असं श्रुती म्हणते. याचंच चिंतन साधू संतांनी अनेक ठिकाणी केलं आहे की परमेश्वर हा स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे. जरी आम्ही तुम्हाला अवयव अवयवी भावाचा दृष्टांत दिला असला तरी त्या दृष्टांताचं तात्पर्य त्याच्यात स्वगत भेद आहे हे सांगण्यामध्ये नाही. त्याचं कारण तो स्वगत भेद विवर्जित आहे, त्रिविध भेद विवर्जित आहे, त्यामध्ये स्वगत भेद विवर्जित आहे ही गोष्ट नक्कीच आहे. पण दृष्टांत अगदीच जवळचा कोणता द्यायचा म्हणून अवयव अवयवी भावाचा एकत्वासाठी म्हणून आम्ही दृष्टांत दिलेला वास्तविक तो परमात्मा स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे. जसं श्रुती एकम एव अद्वितीयम, एकम म्हणजे एकच, एव म्हणजे एकच आणि अद्वितीय म्हणजे एकच असं 3 वेळा का श्रुती म्हणते? तर 3 प्रकारचा भेद व्यावृत्त करावा म्हणून श्रुती 3 वेळा एकाच अर्थाचा आणि पद प्रयोग करते. त्याच दृष्टीने साधू संतांनीही त्याचा अनुवाद केला. निळोबाऱ्यात एका ठिकाणी म्हणतातच एक एकटाची आसोनी एकला,
एकी एकटाची असोनी एकला 3 वेळा पद योजना केली आहे. एकी एकटाची असोनी एकलाकात स्वगत सजाती विजाती भेदरहित आहे. असा असताना तुकोबारायने हा दृष्टांत का दिला? अगदी जवळचा कळण्यासारखा दृष्टांत आहे की जेणेकरून एका जीवाचा केलेला मत्सर हा त्या सर्व व्यापक परमेश्वराचाच घडतो हे आपल्या लक्ष यावं याच्यासाठी म्हणून हा दृष्टांत दिला. नाही तर महाराजांना स्वगत भेद त्या स्वरूपामध्ये मान्य आहे असं मात्र मुळीच. कारण महाराजांचं असं म्हणणं आहे की परमेश्वर हा या जगताचा अभिन्न निमित्तोपादान करणे किंवा विवर्तोपादान करणे त्याची सगळ्या जगतामध्ये अधिष्ठान रूपाने व्याप्ती आहे. ही गोष्ट तुकोबरायांना माहीत होती. नवे नवे अनंत ठिकाणी महाराजांनी प्रतिपादन केले. किंवा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले हे वर्णन करून शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी असं लिहिले की तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. तो अकळ आहे, कलारहित आहे, अंशरहित आहे, पण तो सर्व व्यापक आहे. बरं, ईश्वर हा सर्वांतर्यामी आहे ही गोष्ट महाराजांना माहीत होती. म्हणून तर महाराजांनी असं लिहिले ना. ते म्हणतात की बाबा रे अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. आपण जरी आपल्या मनात ठरवलं की मी देवाला माझ्या मनातलं कळू देणार नाही असं कधीच घडत नाही. आपण फार तर दुसऱ्या माणसाला कळू देणार नाही, पण देवाला कळू देणार नाही असं कधी घडत नाही. का तर देव सर्वांतर्यामी असतो. लोकांची भावना अशी असते की देवाच्या जवळ जाताना काही तपकीर बहादर असतात, काही विडी बहादर असतात, काही तंबाखू बहादर असतात. असे एकेका विषयामधले एक बहादर अगदी म्हणजे कडेलोट त्यातला केलाय. अगदी अट्टल मराठीत बोलायचं म्हणजे बरं का. अट्टल तंबाखूबाज म्हणजे कुठेही तंबाखू त्याची चालू असते. त्याला काही कळत नाही बघा हे पिचकारी मारायला कुठे प्रवृत्त होतील काही सांगता येत. असे हे पिचकारी बहादर जे असलेले विडी ओढणारे लोक, तंबाखू खाणारे लोक, तपकीर ओढणारे लोक देवळापर्यंत जातात. देवळापर्यंत गेले की देवळात आता पाऊल ठेवायचं म्हणजे ती विडी फेकून देतात. तपकीर बिपकीर खिशातून हात झटकून देवाच्या दर्शनाला जातात. त्यांना माहिती आहे की आपण आता देवळात चाललो आहोत, देवाच्या दर्शनाला चाललो आहोत, म्हणून देवाचं दर्शन करतात. आणि दर्शन करून बाहेर आले रे आले की पुन्हा काडी पेटवून तो मुरली वाजवायला लागतो. हो, त्याला मुरलीधर म्हणायचं, लक्षात ठेवायचं. जो विडी ओढणार आहे ना त्याला म्हणायचं मुरलीधर. तो बाहेर आला की विडी ओढायला लागतो. तपकीर बहादर आपलं तपकीर ओढायला लागतो. तंबाखू बहादर आवाज बार मारायला लागतो. तिघही काम करतात. त्याचं कारण त्यांची कल्पना अशी की देव देवळातच आहे. बाहेर आल्यावर देवाचा आपला काडी मात्र संबंध नाही. हो, देव जर देवळातच आहे तर फक्त देवळात काही वागायचं नाही, बाहेर वागायला काय हरकत आहे, अशी लोकांची समजूत आहे. वास्तविक त्या असं नाही आहे. देव देवळातही आहे आणि देव बाहेरही आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. हे तुकोबरायांना माहित होतं की देव जसा देवळात आहे ना तसा तो सगळीकडे व्याप्त आहे. उगाच माणसाची अशी बुद्धी आहे. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नव्हे. प्रतिमेत देव ही गोष्ट कबूल आहे, पण बाहेरही देवाची व्याप्ती असल्या कारणाने माणसाने कुठेही देवाचं जर सर्व व्यापकत्व माणसाच्या लक्षात आलं तर माणूस पाप करणार नाही. माणसं पाप एकांतात करतात, ध्यानात ठेवा. आणि माणूस कृतार्थही एकांतामध्ये होतो. लोकांतामध्ये अजून माणसं पाप करीत नाहीत बाबा. अजून माणसं वस्त्र नेसून फिरतात आणि पाप अंधारात करतात, ध्यानात ठेवा. उजेडात अजून कोणी पाप करीत नाही. विषय सेवन माणसं अजून घरात करतात. पशवादिकांच्या सारख्या अजून माणसांची प्रवृत्ती झाली नाही, पण शक्यता आहे बुवा. हे कशावरून म्हणता तुम्ही आमच्या पुणे शहरात या म्हणजे तुम्ही नुसते एकदा फिरा की मी म्हणतो याची खात्री पटेल. विठोबा रखुमाई माणसं असं कळत नाही की अरे हे असं का घडतं. त्याचं कारण परमेश्वराचं सर्व व्यापकत्व आपल्या लक्ष आलं नाही म्हणून हे कळत नाही माणसाला. परमेश्वराचं जर सर्व व्यापकत्व लक्षात येईल तर माणूस कोणत्याही पापाची वासना सुद्धा करणार. तुकोबारा एका ठिकाणी देवाजवळ उभं राहून मुमुक्षु दशेची जी एक अवस्था आहे
मोक्षची जी भूमिका आहे ती आपल्या अंगावर घेऊन एका ठिकाणी महाराज म्हणतात की देवा, माझ्या चित्तामध्ये सदैव वाटते की तुझ्या दर्शनाला यावं, पण मला अतिशय आणि दुःख होत आहे. काय करावं? माझ्या चित्तामध्ये असलेला जो संस्कार तो जात नाही. यद्यपि तो संस्कार कोणालाही कळत नसला तरी देवा तुझ्याजवळ मी हे प्रगट सांगतो. त्याचं कारण, मी जर तुला हे प्रगट सांगितलं नाही तरी सुद्धा ही गोष्ट तुला कळणार आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. महाराज म्हणतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची नलगे. विश्वंभर हा सगळ्या जगतामध्ये व्याप्त असल्या कारणाने त्याला न सांगता ही गोष्ट कळते. मग त्यापेक्षा स्पष्ट त्याच्याजवळ बोलायला काय हरकत आहे, असं मनामध्ये घेऊन मुमुक्षूची अवस्था आपल्या अंगावर घेऊन तुकोबारा म्हणतात, प्रभाते सी वाटे तुमच्या यावे दर्शना, तुमच्या यावे दर्शना, येथे नकले चोरी उरली राहे वासना, येथे नकले चोरी उरली राहे वासना. वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे नकले चोरी उरली राहे वासना, येथे नकले चोरी उरली. वाटे तुमच्या यावे दर्शना, तुमच्या यावे दर्शना, येथे नकले उरली राहे वासना, येथे नकले उरली राहे वासना. वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे नकले उरली राहे वासना, येथे नकले उरली राहे वासना. महाराज म्हणतात, मला असं वाटतं देवा, प्रभाते ती वाटे तुमच्या यावे दर्शना, पण येथे नचले चोरी. तुमच्याजवळ मला हे चोरून चालणार का? खरं सांगू का, उरली राहे वासना. माझ्या चित्तामध्ये वासना विषयाची जी आहे ती मला तुझ्या दर्शनाला येऊ देत नाही. म्हणून परमेश्वराचं सर्व व्यापकत्व आपल्या लक्षी जर आलं तर माणूस पाप करणार नाही, कोण्याही जीवाचा मत्सर करणार नाही. म्हणून निर्मत्सर होऊन त्या ईश्वराचं पूजन करावं. मनुष्याने निर्मत्सर होऊन त्या सर्व व्यापक देवाची वर्मपूजा करावी आणि सर्व व्यापकत्व जाणून मनुष्याने निष्पाप व्हावं. म्हणजे पहिली पायरी निष्पाप व्हावं, दुसरी पायरी निर्मत्सर व्हावं, तिसरी पायरी माणसाने त्या परमेश्वराला जाणताना जर संपूर्ण विश्व ब्रह्मरूप आहे तर मी कसा त्याच्याहून वेगळा राहीन, म्हणून मी ही देव स्वरूप आहे असं जाणावं. आणि त्याचा परिणाम काय होतो? महाराज म्हणता, अंगे झाला देव आपण जो, होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी हे ज नाव घे देव. त्या दृष्टीने महाराज सांगतात, ह्या लक्षणाला, या अनुभवाला जो प्राप्त होतो त्याला म्हणायचं वैष्णव. वैष्णवांचा धर्म काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा भेद भ्रमा मंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, आपलं हिततम जे ब्रह्मस्वरूप आहे त्याला तुम्ही प्राप्त होऊन कराल ते हित सत्य करा.
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण कोणाचाही मत्सर केला तर ते दुःख ईश्वराला होणार कसं. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे म्हणून ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा.